द्वीप, गुड मॉर्निंग. काय करताय? पाऊस आला, जस्ट थोडासा अगदी ये जा चालूच आहे. पाडू नकोस. आणि माझी डायरी जी होती ती एकदम छान कंडिशनमध्ये होती, पण द्वीपने त्याची हळूहळू पूर्ण वाट लावली. यामध्ये काय काय आहे मी तुम्हाला दाखवेल कधीतरी. टाइम मिळाला तर नाही, पण आज मी ब्रेकफास्टसाठी कांदा पोहे बनवले होते. आता थंड झाले ते, पण द्वीप नाही खात बोलला. थोडंसंच खाल्ले त्याने, त्याला रोज चपाती लागतेच. तर आज होता संडे म्हणून विचार केला की चपाती बनवत नाही, कारण की आज टिफिनमध्ये सुद्धा बनवायचं नव्हती. मग द्वीपला नाश्त्याला काय द्यायचं, तर दूध चपाती त्याला खूप आवडते. म्हणजे लहानपणापासून त्याला बिस्किटपेक्षा जास्त त्याला चपाती आवडते नाश्त्यामध्ये. आणि मला अजूनही आठवते, जेव्हा तो लहान होता तेव्हा त्याला अगदी छोटे छोटे तुकडे करून मी गरम गरम दुधामध्ये ठेवून द्यायची, आणि मग ती खूप चपाती नरम झाली की तो खूप आवडीने 1-2 चपाती खायचा. तेव्हा त्याला दात नव्हते तेव्हा, पण आताही त्याला त्याच्या आवडीचा हाच नाश्ता आहे. आधी फक्त फरक इतकाच होता, आता तो मोठा झाला, आता तो रोल करून खातो. द्वीपचं चपाती खाऊन झालेलं आहे, आणि इथे मी असं दही ठेवलेलं लटकवून. तर हे जवळजवळ 8 ते 9 तास ठेवायचं असतं. कमी तास झाले, ठीक आहे. मी आता त्याचं श्रीखंड बनवते. मी हे लिंचं हे टू गिरगावचं ऑनलाईन मागवलं आहे फ्लिपकार्टवरून, कारण की आम्हाला खूप तूप लागतं, त्यामुळे हे मी मागवले. तर याची प्राईस जास्त आहे, पण आपल्याला ते मला ऑफरमध्ये मिळालं. त्याचं टेक्स्चरसुद्धा छान आहे, हे बघा. आता मी दोघं बाहेर चाललो, म्हणजे मी आणि द्वीप. त्याने खाल्लं भरपूर, तरी पण त्याला भूक लागले, आणि बरेच दिवस तो कॅरमेल कस्टर्ड मागत होता. त्याला म्हटलं नंतर म्हणून बरेच दिवस थांबवलं. आज त्याला फायनली देते मी. तर ठीक आहे, मी निघतो. चल. आणि हट्टपणा नाही करायचा, ओके? कारण की तो मोठा झाला आता. ओके ओके बोलताच नाही. हट्टीपणा करणार नाही. मी जस्ट घरी आली, सामान आणलं, खूप गर्दी होती. अरे भूक खूप लागले, म्हणून मी भजी आणले, वडा आणले. तर काय खाणार नाही, खाऊन घेते. खाणार पाणीपुरी? पाणीपुरी खाणार का? खा ना. कधी कधी भूक लागलेली असते, पण घरी आपण स्नॅक्स आणलेलं नसतं. आणि आज बघा, मी आधीच वडा भजी खाल्लं होतं, माझं पोट भरलेलं होतं. आणि आज ह्यांनीसुद्धा पाणीपुरी आणली, त्यामुळे आत्ता थोडीच खाल्ली, कारण पोट माझं इतकं भरलं होतं. अजून जेवायचंसुद्धा आहे. आज जेवण बहुतेक तरी उशिराच होईल. हे सामान एकत्रच ठेवलं आहे. आंबे आणले,
ओटी भरण्यासाठी. खूप गर्दी होती अगदी. जसे मिळाले तसे घेतले मी. आता कसे असतील ते माहिती नाही, पण मी काय घेतले, बनाना घेतले होते उपवास मग खायला. स्टडी आहे की एक ओल्ड हाऊस आणि ते नाव प्रेझेंट आपण जे राहतो ते आता लिहायचं आहे, म्हणून आम्ही आता ओपन कर. आता ते आमचं जुन्या घराचा तर फोटो नव्हता, मग दुसरा कोणता गेले घेतला आहे. आणि हा आमच्या घराचा फोटो आता मी ते स्टिक करतो. आज आहे वटपौर्णिमा, त्यासाठी मी आता रेडी झाले. आत्ता 10:30 वाजले सकाळचे. आता मी चालले. लास्ट टाईम आम्ही क्लब हाऊसलाच केलं होतं सेलिब्रेशन, पण यावेळी तिथे खाली एक झाड आहे, तिथे आम्ही पूजा करू. ते शूट करायला जमेल की नाही ते सांगू नाही शकत, तर बघू आता निघते. कशी तयारी केली थोडीशी ती दाखवते मी. ते पण हे न्यायचं कसं त्याचं टेन्शन आलं आहे मला, कारण की ते तेल जे आहे ते कपड्याला लागू शकतं. बघूया आता. ग्लास ठेवला आहे उघडा आणि याच्यावर आता कपडा ठेवते, म्हणजे ते तेल जे कपड्याला लागणार नाही, मग झाकून येतं सुद्धा. थँक्यू.